नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कुकरमध्येच व्हेज पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। मटारचा सीझनसुद्धा चालू झालेला आहे, सर्व भाज्या अवेलेबल आहेत, तर ज्या घरात अवेलेबल असतील त्या भाज्यांपासून आपण हा पुलाव बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपण एक भांडी तांदूळ घेतलेला आहे। आपण जो घरात रेग्युलरसाठी जो भातासाठी तांदूळ वापरतो तोच तांदूळ घेतलेला आहे आणि तो चांगला धुवून घ्यायचा आहे। 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे। साधारणपणे 1 तास पाणी त्यामध्ये घालून ठेवायचं आहे। 1 तास हा तांदूळ भिजवत ठेवायचा आहे। इथे मी एक पातळ चिरलेला उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी फ्लॉवर घेतलेला आहे, अर्धी वाटी मटार घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 बटाटा साल काढून बारीक चिरून पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे। एवढ्या मी भाज्या घेतलेल्या आहेत, माझ्या घरात एवढ्याच अवेलेबल होत्या म्हणून मी ह्याच भाज्या घेतलेल्या आहेत। 1 तास झालेला आहे, तांदूळ चांगला भिजलेला आहे। आता आपण भात तयार करायला घेऊया। तर इथे मी गॅसवर कुकरचं भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये साधारणपणे 3-4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे। जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। खडे मसाले मी कोणते घातलेले आहेत तर तमालपत्र, दालचिनी, मिरी, लवंग आणि दगडफूल हे मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे बारीक गॅसवर चांगलं तळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा बारीक गॅसवर परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। बाहेरून विकत आणलेली आलं लसूणची पेस्टच मी त्यामध्ये घातलेली आहे, तुम्ही घरात बनवलेली घातली असेल तरी चालेल। तर आता आपण हे कांदा जो आहे तो ब्राऊन कलर पर्यंत तळून घेऊयात। मोठ्या गॅसवर हा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यानंतर मग गॅस बारीक करायचा आहे। मोठ्या गॅसवर हा ब्राऊन कलर पर्यंत तळून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला घातलेला आहे। टोमॅटो महाग झालेले आहेत त्यामुळे मी एकच टोमॅटो घातलेला आहे। आता तो सुद्धा आपण परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालू शकता। टोमॅटो चांगला शिजण्यासाठी त्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे। साधारणपणे 1 पाव वाटी म्हटला तरी चालेल, तर पाव वाटी मी पाणी त्यामध्ये घातलेलं आहे आणि टोमॅटो चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला स्मॅश झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। दही घट्टसर दही घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे। त्या दह्यामध्ये बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि आता हा मिक्स करून घ्यायचा आहे। दही फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेऊयात। या सर्व मसाल्यामध्ये या भाज्या चांगल्या परतून घेऊयात। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। कोथिंबीरीचा जो वास आहे तो सर्व भाज्यांना आणि फोडणीला सुद्धा येईल म्हणून आपण पहिला कोथिंबीर घालून घेऊयात। त्यानंतर आपण जो भिजवलेला तांदूळ आहे त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण तो जो तांदूळ आहे तो तांदूळ या फोडणीमध्ये घालून घेऊयात आणि मोठ्या गॅसवर साधारणपणे 2-3 मिनिटं हा भात आपण परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। साधारणपणे 1 चमचा मीठ घातलेला आहे मी। एक साधारणपणे 5 मिनिट परतून झाल्यानंतर आपण जेवढे भांडी तांदूळ घेतलेला आहे
त्याच्या दुप्पट भांडी आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी गरमच घालायचं आहे। तुमच्याकडे पाहुणे येणार असेल तर तुम्ही हा पदार्थ बनवू शकता, हा भात बनवू शकता। त्यानंतर आपण आता ह्याला उकळी येऊन द्यायची आहे। एक उकळी आल्यानंतर त्याला झाकण लावायचं आहे आणि 3 शिट्ट्या कुकरच्या करायच्या आहेत। मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या आणि मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे तयार आहे कुकरमधला पुलाव, व्हेज पुलाव। कुकरच्या 3 शिट्ट्या केलेल्या आहेत। भात गार झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। अशा प्रकारे तयार आहे व्हेज पुलाव किंवा तुम्ही व्हेज बिर्याणी सुद्धा म्हणू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केला तर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत। अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।